इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहराच्या विकासाची जबाबदारी सांभाळणारे नवनियुक्त आयुक्त विकास ढाकणे यांची नियुक्ती होताच शहरातील प्रमुख समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विविध संघटनांनी त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे। आज शिवसेना उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त विकास ढाकणे यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी शहराच्या विकासाबाबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। उल्हासनगर शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अपुऱ्या जलपूर्तीची समस्या आणि MMRDAच्या प्रलंबित प्रकल्पांवर आयुक्तांचे लक्ष केंद्रित करण्यात आले। शिष्टमंडळाने आगामी गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील सर्व खड्ड्यांचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली। यावर आयुक्तांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले आणि खड्डे भरण्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड करण्याचे आदेश दिले। जलपूर्तीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी देखील आयुक्त विकास ढाकणे यांनी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना शहरातील नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत। यासोबतच MMRDAच्या प्रकल्पांवरही चर्चा झाली, ज्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। उपजिल्हा प्रमुख दिलीप मिश्रा यांनी आयुक्त विकास ढाकणे यांच्या पुण्यातील कार्यकाळाचा उल्लेख करून उल्हासनगरला शहराला देखील पुण्यासारखेच विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली। यावर आयुक्तांनी पुण्यापेक्षाही अधिक चांगले शहर बनवण्याचा माझा प्रयत्न असेल असे सांगितले। शहराच्या विकासाची जबाबदारी स्वीकारताना आयुक्त विकास ढाकणे यांनी शहरातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। यावेळी शिवसेना उभाट्याच्या शिष्टमंडळाने दिलेल्या सूचना आणि मागण्यांना प्रतिसाद देत आयुक्तांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत। यामुळे उल्हासनगरच्या नागरिकांमध्ये नव्या आयुक्तांकडून विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत।